हॅलो, गुड मॉर्निंग. कसे आहात सगळे? मी मजेत आहे. होप तुम्ही पण छान असाल. काल टीव्ही युनिट मी छान सजवते म्हटलेलं, थोडंसं चेंज करते म्हटलेलं. काल काही झालं नाही, मग आता आज करणार आहे. हे बघा, इकडं चार्जिंगला पण ठेवलंय, कारण आज दिवसभर लाईट नसणार आहे. 10 वाजता जाणार आहे. 9 वाजलेले आहेत आता. हे व्यवस्थित रिअरेंज करून घेते आणि लाईट आहे तोपर्यंत टीव्हीचा पुरेपूर उपयोग करून घेते. विनायक इथं ऑफिसचं काम करत बसलाय. ऑफिस आहे, जाणार आहे ऑफिसला नंतर. हा, हाय, गुड मॉर्निंग. इथं लॅपटॉप ऑन करून ठेवलेला आहे. अजून काही सुद्धा आवरलं नाही किचन वगैरे. अन्वी स्कूलला गेलाय. आज ब्रेकफास्ट साठी काय केलेलं? टमॅटोचं फोडणीचा भात केलेलं. हा, मग ते अन्वीतला दिला आणि आम्ही पण तेच खाल्लंय. ब्रेकफास्ट झालाय आमच्या दोघांचा पण. आणि आंघोळ नाही झाली अजून, उशीरनं करणार आहे. भूक लागलेली त्यामुळे मग खाल्लं. आता मी हे व्यवस्थित रिअरेंज करून घेते. सगळ्यात अगोदर टीव्ही युनिटमध्ये जे सामान ठेवलेलं आहे ते मला काढावं लागणार आहे. ह्याच्यामध्ये निम्म्यापेक्षा जे जास्त सामान दिसतंय ना, ते अन्वीचंच आहे. रेसिंग कार, कलर बॉक्सेस, नोटबुक्स, रिमोट कार, त्याचे रिमोट्स, हे पटपट आता सगळं क्लीन करून घेते. आता पुसायला पण पाहिजे, बरेच दिवस झालं पुसलं नाही आहे टीव्ही युनिट. स्वच्छ पुसून मग हे दुसरं जे मॅट आहे ना, ते घालणार आहे मी. हे मॅट किती छान दिसतंय ना, व्हाईट आणि ब्लॅक कॉम्बिनेशनमध्ये आहे. फर्स्ट मी हे ऑर्डर केलं होतं मिशोवरून, देन ते अनादर वन. नंतर मग चिनी मातीची बरणी आहे ती क्लीन करून घेतली आणि या पॉटमधले पानं जराशी वाळली होती, मग तेवढी कट करून घेतली. आणि हे पॉट जे आहे मी ते आता तिकडं शिफ्ट करणार आहे, टी व्ही युनिटच्या इकडं. सगळी पानं कट करून घेतली आणि या पॉटला शिफ्ट केलं टी व्ही युनिटच्या साईडला. इथे छान दिसतंय हे. हे पॉट आहे ते बाहेर होतं, हे पण मी आतमध्ये आणलेलं आहे. त्याला इथं ठेवून घेते. हे दोन इथं ठेवलेलं आहे. छान वाटायला लागलं आतापर्यंत तरी. इकडे बघूया काय ठेवते मी. केवढा धुरा साठलाय बघा या कॅन्डल होल्डरवरती. हे पण मी ठेवणार आहे तिथंच. हे एक थोडंसं मी इथे जरा जास्त प्लांट्सच ठेवणार आहे. टीव्ही युनिटच्या इथे आता मी यावेळी जास्त प्लांट्सच ठेवणार आहे. बघूया कसं दिसतंय. हे 3 प्लांट्स ठेवून घेतलेले आहेत आतापर्यंत तरी, छानच दिसतंय. नेक्स्ट हे एक पॉट आहे जे किचनच्या इथं होतं ना ओट्यावरती, ते आता इथं ठेवूया आपण. थोडंसं ग्रीन ग्रीन पाहिजे असं वाटायला लागलंय फॉर अ चेंज. ओके, हे एक बांबू प्लांट आहे, हे इथं ठेवून घेते. ओके, हे एवढं तरी छान दिसतंय. अजून कॅन्डल होल्डर कुठे ठेवायचे डिसाईड नाहीये झालेलं. हे मी असं ठेवलेलं, आय डोंट नो कसं दिसतंय हे. छान वाटतंय, पण मी याच्यामध्ये यावेळी कॅन्डल नाहीये लावणार. हे प्लेन असंच ठेवणार आहे. छान दिसायला लागलंय व्हाईट व्हाईट सगळं. आता काही सुद्धा नाही ठेवणार मी. टेक अ क्लोज लुक. वाव, भारी दिसायला लागलंय. लांबून दाखवते तुम्हाला. हे बघा कसं छान वाटायला लागलंय ना, मला तरी आवडलंय बाबांनो. आणि जे सामान काढलं होतं ना ते इथं आहे. हे हे आता पॉट आहे ते मी या साईडला ठेवणार आहे. इथलं होतं ते तिथं नेऊन ठेवलं. ओ माय गॉड, इट्स टू हेवी. अबा केवढं होत आहे. हे या साईडला असं दिसायला लागलेलं आहे, पण मला काय वाटतंय हे जे मॅट काढलं होतं ना हे तिथं अंतरते, छान वाटेल. शू रॅकच्या वरती हे येल्लो मॅट घातलं, छान दिसतंय ना हे. Amazing! जवळ ना ही एक डॉल पण आहे, ही ठेवून बघूया आपण कसं दिसतंय का. नाही, छान दिसतंय, एवढं काही वाईट नाहीये दिसत. हे आता मी इथंच ठेवून देते. फक्त अन्वीची काळजी घ्यायला पाहिजे. हा हालायला लागलाय, छान वाटायला लागलंय मला तरी. छान आहे ना. मी जवळून दाखवते तुम्हाला हे कसं दिसायला लागलंय. छान वाटायला लागलंय ना. कमेंट करून सांगा कसं दिसतंय हा एरिया आणि टीव्ही युनिटचा एरिया. मला तरी आवडलेला आहे. त्या साईडला थोडंसं वेगळं करूया म्हणून मी हे कॅन्डल होल्डर या साईडला ठेवलेले आहेत. आता मला छान दिसायला लागलेलं आहे हे मगाशी पेक्षा. हे काय आहे सांगा बघू, तुमच्यापैकी किती जणांना ओळखता येतं हे काय आहे. छोटंसं नारळासारखं आहे हे, पण काय आहे सांगा कमेंट करून. हे आहे सुपारी. इथं आमच्या घराच्या जवळ एक झाड आहे, त्याची सुपारी पडली होती, मी तुम्हाला दाखवायला म्हणून गोळा करून घेऊन आले. हेच आहे ते सुपारीचे झाड, याच्यावरून गळत असतात, त्या काही उपयोगाच्या नाहीये.
माझं क्लिनिंग झालं तेवढ्या वेळात आंटीने स्वयंपाक पण करून घेतला. आजच्या व्लॉग मध्ये एवढंच. चला तर उद्या भेटूया. माझं जेवायचं होणार नाही आज पण. बाय बाय. थँक्स फॉर वॉचिंग टेक्नॉलॉजी.